नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीद विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण महाराष्ट्र सेट सब्जेक्ट लॉ यासाठी फ्री लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. त्यातील आपला सेकंड सब्जेक्ट आहे फॅमिली लॉ. यापूर्वी आपण सोर्सेस अँड स्कूल्स ऑफ हिंदू लॉ, काइंड्स ऑफ हिंदू मॅरेज ह्या कन्सेप्टवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ हा आपला हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 यावर असणार आहे. परंतु तोपर्यंत आज आपण एक बेसिक कन्सेप्ट हु इज हिंदू, हिंदूची डेफिनेशन काय आहे, हिंदू कोणाकोणाला म्हणायचं हे पाहणार आहोत. तर आपला क्वेश्चन आहे हु इज हिंदू. तर त्याचा आन्सर आहे सेक्शन 2 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 च्या सेक्शन 2 मध्ये ऍप्लिकेबिलिटी ऑफ ऍक्ट यामध्ये हिंदू कोणाला म्हणायचं हे डिफाईन केलेलं आहे. तर त्यामध्ये वीरशैव, लिंगायत, फॉलोअर ऑफ ब्राह्म समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज हे आहेत हिंदू. त्यानंतर बुद्धिस्ट, जैन, शीख हे धर्माचे लोक पण आहेत हिंदू. त्यानंतर हिंदू कोण नाहीत तर मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू ह्या धर्माचे लोक हिंदू नाहीत. परंतु कस्टम असेल तर ते असू शकतात. त्यानंतर जे बाळ आहे लेजिटिमेट आहे किंवा इलेजिटिमेट आहे, अनवरस आहे किंवा अवरस आहे, नाजायज आहे किंवा जायज आहे, हे जे बाळ आहे ते कोणतं बाळ हिंदू असेल, त्याचे पेरेंट कसे असायला पाहिजेत तेव्हा ते हिंदू ग्राह्य धरलं जाईल. तर लेजिटिमेट और इलिजिटिमेट चाइल्ड पहिली कंडिशन आहे बोथ हुज पेरेंट्स आर हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख. तर ते असं बाळ आहे लेजिटिमेट किंवा इलेजिटिमेट की ज्याचे दोन्ही आई वडील, दोन्ही पालक हे हिंदू आहेत किंवा बुद्ध आहेत किंवा जैन आहेत किंवा शीख आहेत. आणि दुसरी कंडिशन लेजिटिमेट और इलिजिटिमेट चाइल्ड वन ऑफ हुज पेरेंट आर हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख. तर दुसरी कंडिशन अशी आहे की जो बाळ आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, तिचे दोन्हीपैकी एक पालक हा हिंदू, बुद्धिस्ट, जैन किंवा शीख आहे. म्हणजे एक पालक हा हिंदू आहे किंवा बुद्धिस्ट आहे किंवा जैन आहे किंवा शीख आहे. म्हणजे समजा वडील हिंदू आहेत, आई पारसी आहे, किंवा वडील जैन आहेत, आई ज्यू आहे, किंवा वडील ख्रिश्चन आहेत, आई बुद्धिस्ट आहे, असे त्याचे पालक असतील तरी तो सुद्धा हिंदू आहे. नंतर नेक्स्ट कंडिशन आहे कन्वर्ट और रिकन्वर्ट. तर कन्वर्ट म्हणजे काय, जे हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख कन्वर्ट मध्ये आहेत. म्हणजे अगोदर जे मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू होते त्यांनी हिंदू किंवा बुद्ध किंवा जैन किंवा शीख धर्मामध्ये धर्मांतर केलं. तर ते दुसऱ्या धर्मामधून आलेले, धर्मांतरण केलेले पण व्यक्ती हिंदू आहेत. आणि रिकन्वर्ट, समजा एखादी व्यक्ती हिंदू आहे किंवा बुद्धिस्ट आहे किंवा जैन आहे किंवा शीख आहे, त्याने धर्मांतर केलं, मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा पारसी किंवा ज्यू धर्मामध्ये कन्वर्जन केलं, आणि रिकन्वर्ट ते परत स्वधर्मात आले, परत ते हिंदू किंवा बुद्धिस्ट किंवा जैन किंवा शीख या धर्मात आले, तर ते सुद्धा हिंदू आहेत. आणि लास्टली मेंबर्स ऑफ शेड्यूल्ड ट्राइब्स डिफाइंड अंडर आर्टिकल 366 सब क्लॉज 25 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर नॉट हिंदू. तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 366 उपकलम 25 मध्ये ज्या काही शेड्यूल्ड ट्राइब, अनुसूचित जमाती डिफाईन केलेल्या आहेत तर त्या हिंदू नसणार आहेत, असं आर्टिकल 366 भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचीच प्रोव्हिजन हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 मध्ये घेतलेली आहे. परंतु जर कस्टम असेल, प्रथा असेल तर ते हिंदू असू शकतात. तर इन शॉर्ट पाहूया आपण हिंदू कोण कोण असू शकतात. तर सेक्शन 2 हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 यामध्ये काय सांगितलेलं आहे, वीरशैव, लिंगायत किंवा ब्राह्म समाज, प्रार्थना समाज, आर्य समाजाचे फॉलोअर्स हे हिंदू आहेत. बुद्धिस्ट धर्माचे लोक, जैन धर्माचे लोक, शीख धर्माचे लोक हे पण हिंदूच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड होतात. परंतु मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू ह्या धर्माचे लोक हिंदू नाहीत. परंतु अपवाद आहे, प्रथा असेल, कस्टम असेल तर. त्यानंतर कोणत्या बालकाला, कोणत्या चाइल्डला हिंदू मानायचं, तर ते चाइल्ड लेजिटिमेट असू द्या किंवा इलेजिटिमेट असू द्या, वारस किंवा अनवरस,
लाजायज किंवा नाजायज, जायज किंवा नाजायज, तर ते कोणत्या कंडिशनमध्ये हिंदू असेल ते बाळ, तर त्याचे दोन्ही पालक हिंदू असतील, बुद्धिस्ट असतील, जैन असतील किंवा शीख असतील, किंवा त्याचे एक पालक हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख आहेत, म्हणजे आई किंवा वडील हिंदू आहे किंवा बुद्ध आहे, जैन आहे किंवा शीख आहे, आणि दुसरा पॅरेंट हे मुस्लिम आहेत किंवा ख्रिश्चन आहेत किंवा पारसी आहेत किंवा ज्यूज आहेत, तर तो हिंदू धर्माचा बाळ असेल. नंतर नेक्स्ट कंडिशन आहे कन्वर्ट, रिकन्वर्ट. तर जर हे जे हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख ह्या धर्मामध्ये हे जो मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू लोक आहेत त्यांनी धर्मांतर करून हिंदू, बुद्ध, जैन किंवा शीख धर्मात आले, कन्वर्जन केलं, तरी ते हिंदू आहेत. किंवा रिकन्वर्ट, हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख ह्या धर्मातील लोकांनी ह्यावरील मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू या धर्मामध्ये धर्मांतर केलं आणि ते परत घरवापसी परत आपल्या धर्मामध्ये आले, हिंदू किंवा बुद्धिस्ट किंवा जैन किंवा शीख, तर ते हिंदू आहेत, रिकन्वर्ट केलं. परंतु अजून एक आहे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 366 उपकलम 25 यामध्ये जे शेड्यूल्ड ट्राईब, अनुसूचित जमाती ज्या डिफाईन केलेल्या आहेत त्या हिंदू असणार नाहीत, परंतु जर कस्टम असेल तर त्या हिंदू असू शकतात. तर हा होता हिंदू कोणाला म्हणावं, हु इज हिंदू याबद्दलचा व्हिडिओ. तो डिफाईन केलेला आहे सेक्शन 2 हिंदू मॅरेज ऍक्ट 1955, ऍप्लिकेबिलिटी ऑफ दिस ऍक्ट. तर हा व्हिडिओ एक माहितीपर व्हिडिओ होता. जनरली हा एक जनरल टॉपिकवर हा व्हिडिओ बनवलेला आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडलेलाच असेल. तर एक डिस्क्लेमर आहे की हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो फक्त आपला एक क्वेश्चन होता, हु इज हिंदू. या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा ज्या व्हिडिओतील संपूर्ण कंटेंट आहे तो संपूर्ण कंटेंट हा लिगली आहे. 2 कायदे, हिंदू मॅरेज ऍक्ट आणि भारताचं संविधान ह्यांचा आधार घेऊन हा व्हिडिओ तयार केलेला आहे. यामध्ये कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही समुदायाचा किंवा कोणत्याही धार्मिक भावनेचा हेतू परस्पर दुखावण्याचा हेतू नाही, फक्त हा कायदेशीर ज्ञान देणे हाच हेतू आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये. तुमचे एक जनरल कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडलाच असेल. धन्यवाद.